नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इंद्रा आणि राणी कशा पद्धतीने विक्रांत आणि उर्मिलाला तिथे उल्लू बनवत आता त्यांना सांगितलेलं आहे की आपण हँडरायटिंग एक्सपर्टकडे जाणार आहे, पण इथे मात्र त्यांनी गोंधळ असा घातलाय की वेश बदलून ते नोटरी वकिलाकडे गेलेले आहेत. पण नोटरी वकिलाकडे गेल्यानंतर ज्या काही गोष्टींचा खुलासा होणार आहे ते पाहून तर त्या दोघांनाही धक्का बसणार आहे. कारण ज्या दिवशी हे ॲग्रीमेंट साईन झालेलं आहे त्या दिवशी तो नोटरी वकील हा ऑफिसमध्ये अवेलेबलच नव्हता. एवढ्या मोठ्या गोष्टींचा खुलासा होणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता कोर्टातून इंद्रा आणि राणी घरी आलेले असतात. घरी आल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतात की आता करायचं काय, कारण ह्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत आणि हे सोडवणं खूप गरजेचं आहे हे त्यांच्याही लक्षात आलेलं असतं. त्यासाठी त्या दोघांचेही प्रयत्न चाललेले असतात. त्याचवेळी राणी म्हणत असते की हे सगळं चुकीच्या पद्धतीनं झालं आहे. तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती खूप विश्वास ठेवला होता. मी हे केस जिंकेल, आपलं घर परत मिळेल, पण असं काहीच झालेलं नाही आहे. या सगळ्याला जबाबदार मी आहे. या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे झालेत असं म्हणत राणी स्वतःलाच दोष देत असते. तेव्हा मात्र राणीला इंद्रा समजवत असतो, त्याचबरोबर आबा समजवत असतात. सगळे राणीला म्हणत असतात की हे बघ, असं काही झालेलं नाही, तू चुकीच्या पद्धतीने या गोष्टींचा अर्थ काढत आहे, असं काही झालेलं नाही आहे असं म्हणत ती राणीची समजूत घालत असतात. त्याचबरोबर इंद्रासुद्धा राणीला म्हणत असतो की हे बघ, कारण तू तुझ्या परीने प्रयत्न केलेले आहेत. तेव्हा राणी म्हणते केस माझ्या हातातून चालली हे मला कळत होतं, पण मी ते थांबवू शकलेले नाहीये. या सगळ्याला कुठेतरी जबाबदार मी आहे. या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे झालेल्या आहेत असं म्हणत राणी आता स्वतःलाच दोष देत असते. तेव्हा मात्र राणीला इकडे कळतच नसतं की आपण काय केलं पाहिजे. त्याचवेळी आबा समजून सांगत असतात आणि मग तिथे येतो तो विक्रांत. विक्रांत म्हणतो बरोबर आहे, आता हारलेलीच आहे ना, कसे हॅट्रिक झाली शेवटी. कसं एक पहिली केस तू वकील झाली, तुला वाटलं की तू खूप मोठी झालीस, पण तुझी पहिली केस तू हारलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आत्ता लक्षात येतील तुझ्या. तुला आमच्यासमोर तू उभीही राहू शकणार नाही. तेव्हा मात्र राणी शांतच असते. विक्रांत तिथून जातो. त्यानंतर इंद्रा आणि राणी दोघंही विचार करत असतात. राणी रडत असते. इंद्रा म्हणत असतो की मला ही अशी राणी नको आहे. तिच्यामध्ये जो कॉन्फिडन्स आहे ना तो असला पाहिजे, कारण ह्या राणीने जर इंद्राला बदललेलं असेल, आज कंपनीमध्ये म्हणजे फॅक्टरीमध्ये जेव्हा गरज असायची तेव्हा अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जी राणी खंबीरपणे उभी असायची ती राणी मला माझ्या समोर दिसते. पण हे सगळं काय चाललंय, तुझ्या डोळ्यात काय चाललंय हे सगळं, असा तुझा आत्मविश्वास कमी का होतोय? पण एक गोष्ट लक्षात ठेव, नक्की काय काय झालं. तेव्हा इंद्रा म्हणत असतो की आपण चुकीचं ठरलो का, कारण आपण त्या साक्षीदारांच्या बाबतीत थोडा हलगर्जीपणा केला का. तेव्हा राणी म्हणते की हो असं कसं, पण हे सगळे साक्षीदार त्यांनी मॅनेज केले, त्यांनी त्यांना मॅनिप्युलेट केलं हे आपल्याला वाटलंच नव्हतं ना, कारण तो हँडरायटिंग एक्सपर्टने जी काही साक्ष दिली त्यानंतर तर सगळी केसच फिरली, त्यानंतर मी काहीच नाही करू शकलेले. तेव्हा इंद्रा आणि राणी दोघंही विचार करू लागतात. ते म्हणत असतात की नाही. राणी म्हणते की आता एकच पर्याय आहे. इंद्रा म्हणतो काय करायचं. तेव्हा राणी म्हणते त्या नोटरी वकिलाची केसच हातात घेतली पाहिजे, कारण तो खोटं बोललेला आहे, तो खोटारडा माणूस आहे. आपल्याला एकदा जाऊन त्याची बाबतीत विचार केला पाहिजे. आता राणीची ट्यूब पेटलेली असते आणि राणीला वेगवेगळ्या आयडिया आठवू लागलेल्या असतात पुढे काय करायचं, कारण राणीच्या लक्षात येतं की हँडरायटिंग एक्सपर्टला मॅनिप्युलेट केलं गेलेलं आहे, कारण आपलं बोलणं ऐकलं गेलं होतं आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. मग या सगळ्या प्लॅनमध्ये इंद्रा आणि राणी, आबा आणि त्याचबरोबर मालती या दोघांनाही सामील करून घेतात. शांतपणे त्यांचा आता प्लॅन ठरलेला असतो. आबा म्हणत असतात की राणी मला खात्री आहे की नक्की ही केस आपण जिंकणार आहोत. अगदी ऐन वेळी ह्या सगळ्या गोष्टी तू सोडवशील ह्याची मला खात्री आहे असं आबा राणीला म्हणत असतात, तिला समजून सांगत असतात. तेव्हा मात्र राणी म्हणत असते की आपण प्रयत्न तर करूया आबा. आता हा प्लॅन ठरलेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्रा आणि राणी बाहेर असतात, जोरजोरात भांडत असतात आणि त्याचवेळी त्यांच्याकडे उर्मिला पाहत असते. उर्मिलाला खूप आनंद होत असतो. हे दोघं तर भांडतायत, याचा फायदा आपण करून घ्यायचा हे उर्मिलाच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि उर्मिला मात्र म्हणत असते की चला, म्हणजे या संधीचं सोनं, म्हणजे आपल्याला तर डबल धमाका झालेला आहे. एकीकडे ही केस हारणार आहेत आणि एकीकडे हे दोघं वेगळे होणार आहेत.
ही संधी खरंच खूप चांगली आहे असं लक्षात आलेलं असतं आणि ती मात्र त्याच गोष्टीचा विचार करत असते. आणि इकडे इंद्रा आणि राणी यांचं लक्ष जातं जेव्हा इंद्रा राणीला म्हणतो की आता बोलायला सुरुवात कर. राणी म्हणते की मला माहिती आहे माझं चुकलं, पण मी काय करणार, मला सांगा आपल्याच साक्षीदारावर कसा आपण अविश्वास दाखवायचा. राणीला तो म्हणत असतो की तू त्याच्याकडून रिटर्न का घेतलं नाहीये किंवा त्याचा व्हिडिओ का बनवला नाहीस. तेव्हा राणी म्हणते अहो आपणच साक्षीदार आणलेला होता आणि तो आपल्याबरोबर गद्दारी करेल असा विचार तरी कसा करायचा, असं राणी इंद्राला समजून सांगत असते. तेव्हा इंद्रा म्हणतो ठीक आहे, माझ्या ओळखीत एक हँडरायटिंग एक्सपर्ट आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलून घेऊया, मग गोष्टी सॉल्व्ह होतील असं सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र राणी म्हणत असते की चालेल चालेल सर, मला त्यातनी नंबर द्या. इंद्रा म्हणतो की तुलाच मी नंबर काढायला सांगितला होतास, तू काढला नाही का, मिळवला नाहीस का नंबर. तेव्हा राणी सांगते की हो हो मिळवलाय मी नंबर. आणि मग इंद्रा आणि राणी दोघंही एकमेकांना मोठमोठ्याने तो नंबर सांगत असतात. आणि उर्मिला मात्र इकडे तो नंबर लिहून घेते. उर्मिला म्हणते चला आपल्या फायद्याची गोष्ट झालेली आहे, आता मी विक्रांतला सांगते आणि तो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मॅनेज करेल. काल जसा हँडरायटिंग एक्सपर्ट मॅनेज केलेला होता तसा आजही हा दुसरा हँडरायटिंग एक्सपर्ट मॅनेज केला जाईल आणि यांचा डाव यांच्यावरच उलटेल. आता राणी आणि इंद्राने फुल प्रूफ प्लॅन केलेला असतो आणि राणी आणि इंद्रा त्या माणसाला फोन करतो आणि त्याला सांगू लागतो की मी तुम्हाला भेटायला येतोय. आता त्याचवेळी उर्मिलाला खूप घाई झालेली असते. उर्मिला धावत पळत घरात जाते. विक्रांत तिला विचारत असतो की काय चाललंय हे सगळं. तेव्हा उर्मिला म्हणते की मला खूप महत्त्वाची माहिती तुला द्यायची आहे. तेव्हा तो म्हणतो कोणती माहिती, काय झालंय नक्की. तेव्हा ती सांगायला सुरुवात करते की असं असं मला दुसरा त्यांचा हँडरायटिंग एक्सपर्टचा नंबर मिळालेला आहे. आणि मग तो नंबर देते आणि सांगते की हे बघ आता आपल्याला हा प्लॅन करायचा आहे. म्हणजेच इंद्रा आणि राणीने खूप जबरदस्त पद्धतीने हे सगळं मॅनेज केलेलं असतं. इंद्रा आणि राणीने आबांना सांगितलेलं असतं, त्या नंबरवर फोन लावला जातो. इकडं आबा आवाज बदलून बोलत असतात कारण मालती म्हणत असते की तू माझ्या बाबतीत चुकीचं वागलेस ना, आता बघ तुला दाखवते मी काय करू शकते. असं म्हणत मालती तर पदर खोचूनच आता कामाला लागलेली असते. आणि इकडे यांचा फोन येतो. आबा नेमके घरातून बाहेर गेलेले असतात कारण तेवढी शुअरिटी असते की या लोकांचा फोन येणार आहे आणि म्हणूनच आबा घराच्या बाहेर गेलेले असतात. आणि फोन येतो तेव्हा ते म्हणतात की भेटायचं आहे. तेव्हा आबा म्हणतात तुम्हाला भेटायचं आहे ना, घरी नाही, घरी मी काय असली कामं करत नाही, ऑफिसमध्ये जे काय असेल ते ऑफिसमध्ये, घरी अजिबात यायचं नाही. आणि तुमचं काम आहे ना तुम्ही भेटायला यायचं, मी तुम्हाला भेटायला येणार नाही, असा ॲटिट्यूड आबा दाखवत असतात. आणि विक्रांत मात्र म्हणतो की हो. तोपर्यंत राणी आणि इंद्रा इकडे पोहोचलेले आहेत, ते म्हणजेच त्या नोटरी वकिलाच्या ऑफिसमध्ये. तिथे गेल्यानंतर तिथल्या असिस्टंट बरोबर ते बोलत असतात. त्या असिस्टंटला एक प्रश्न विचारत असतात. तेव्हा ती सांगते ज्या दिवशी हे डॉक्युमेंट साईन झालेलं आहे त्या दिवशी सर इथे नव्हते ऑफिसमध्ये, ते आउट ऑफ सेशन होते. हे ऐकल्यानंतर इंद्रा आणि राणी म्हणतात काय, म्हणजे तो नोटरी वकील इथं अवेलेबलच नव्हता कारण त्या दिवशी दुसरं कोणतंच डॉक्युमेंट साईन झालेलं नाही, मग तुमचं एकच डॉक्युमेंट कसं काय साईन झालेलं आहे. हा मुद्दा लक्षात येतो आणि इथेच इंद्रा आणि राणीने त्या नोटरी वकिलाचा बँड वाजवायला सुरुवात केलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं जनगणना अधिकारी दोघं झालेले आहेत आणि पुन्हा त्या नोटरी वकिलाच्या घरापर्यंत पोहोचलेले आहेत. तिथे एक मॅडम असतात, त्यांना त्या बोलतात. ऑब्वियसली ती नोटरी वकिलाची बायको असणार आहे आणि त्या बाबतीतले पुरावे आता यांनी जमा करायला सुरुवात केली आहे. म्हणजे त्या दिवशी घरात कोण होतं, कोण कोण कुठं असतं, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती काढत आता घरातून पण त्यांनी पुरावा मिळवायला सुरुवात केलेली असते. हे सगळं अगदी व्यवस्थित प्लॅन करून इंद्रा आणि राणीनं केलेलं आहे आणि यात मात्र उर्मिला आणि विक्रांत चांगलेच अडकणार आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.